यवतमाळ जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री आणि वाहतुकीवर मोठा प्रहार करण्यात आला आहे. कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी म्हणजेच प्लॅटिनियम 5G कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार यवतमाळ शहरात 2 चारचाकी वाहनांमधनं हे बियाणे तस्करीने आणले जात होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि कृषी विभागाने सापळा रचत किया सोनेट सह अनेक वाहनांना अडविलेत. झडती दरम्यान तब्बल 400 पाकिटे म्हणजेच 8 पोती प्रतिबंधित बियाणे आढळून आलीत. या बियाण्यांची किंमत सुमारे 3,60,000 रुपये आहे. याशिवाय 2 चारचाकी वाहने आणि 3 मोबाईल फोन असा एकूण 20,04,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी अधिकारी प्रेमनाथ आडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष ठाकरे, निखिल लंडगे आणि सतीश ठाकरे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध बियाणे कायदा 1966, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना इशारा दिला आहे की अशा प्रतिबंधित बियाणांमुळे उत्पादनावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.